नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। सर्व विजय मिळाले, परंतु केंद्रीय मंत्र्याचा पराभव, भाजपाला 2 मोठे धक्के। कोणत्याही महत्त्वाची बातमी बघूया। देशातील 5 राज्यातील निवडणूक निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले असून पश्चिम बंगाल व आसाम या 2 राज्यात भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे, तर पुदुचेरीमध्येही एनडीएने सत्ता शाबूत ठेवली होती। दुसरीकडे केरळमध्ये भाजपने खाते उघडले असून 3 उमेदवार पहिल्यांदाच निवडून आले। मात्र केंद्रीय मंत्र्यांचा इथे पराभवाचा जोरदार धक्का बसला आहे। केरळमध्ये भाजपला 2021 मध्येही भोपळाच मिळाला होता। यंदाच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा विधानसभेत आपली ताकद वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसह माजी मंत्री खासदारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते। त्यामध्ये केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांचाही समावेश होता। त्यांचा जोरदार पराभव झाला असून भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे। जॉर्ज कुरियन हे केंद्रात मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्ध मंत्रालयाचे राज्यमंत्री आहे। त्यांना कांचीरापल्ली मतदारसंघातून भाजपने तिकीट दिले होते, मात्र त्यांना येथे पराभव पत्करावा लागला आहे। ते थेट 3ऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत। या ठिकाणी काँग्रेस रोनिके बेबी हे विजयी झाले आहेत, तर केरला काँग्रेस यांचे जयराज 2ऱ्या क्रमांकावर राहिले आहे। कुरियन यांचा तब्बल 29,662 मतांनी दारुण पराभव झाला।